न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 5 मधून विशाल गोवर्धने यांचा प्रचाराचा श्री गणेशा। पंचवटीत वाढता जनसमर्थन। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचा प्रचार जोर धरू लागला असून शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवार विशाल चंद्रकांत गोवर्धने यांनी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली। पंचवटी परिसराशी 5 पिढ्यांपासून नाते असलेले विशाल चंद्रकांत गोवर्धने हे या भागातील सुप्रसिद्ध स्थानिक रहिवासी असून परिसरातील नागरिकांशी त्यांचा घट्ट जनसंपर्क आहे। पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्य करत आपला प्रभाव वाढवला आहे। संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांची जाण आणि लोकांशी थेट संवाद हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य मानले जाते। राजकीय कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही विशाल गोवर्धने नेहमीच अग्रेसर राहिले असून विविध सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या अडचणींसाठी पुढाकार आणि सार्वजनिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्यामुळे त्यांना पंचवटी परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज पंचवटी परिसरातून त्यांनी भव्य प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला। या प्रचार फेरी दरम्यान घराघरात जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले। अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून विशाल गोवर्धने यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, तर स्थानिक नागरिकांनी देखील शुभेच्छा देत पाठिंबा व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 5 मधून विशाल गोवर्धने यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद आणि जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून येणाऱ्या काळात त्यांचा प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी विशाल चंद्रकांत गोवर्धने प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यास सज्ज आहे। माननीय आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंतची माझी वाटचाल चालू आहे। प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेऊन, कपालेश्वर महाराजचं दर्शन घेऊन, चांद्यावरची माताचं दर्शन घेऊन आज माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे। प्रभागातून आपला पंचवटी प्रभाग पूर्ण आम्ही आज फिरलेला आहे। मी सर्व पंचवटीकरांना, माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे आणि सर्वांनी माझ्या पाठीमागे उभे राहावे ही प्रार्थना करतो।